नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्याला ओवी दिसते आणि ती विचार करू लागते। जानकीचा तर सर्वात मोठा वीक पॉइंट ही ओवीच आहे, पण ऐश्वर्या तुझ्या एवढ्या दिवस लक्षात कसं काय आलं नाही असं ती स्वतःलाच बडबडू लागते आणि म्हणते की या ओवी नावाच्या पोपटामध्ये तर त्या जानकीचा जीव अडकलेला आहे। आता जानकी तू बघच मी काय करते ते। त्यानंतर आपण पाहतो सुमित्रा ही जानकीला बोलते, जानकी आपण आपल्या शरीरासाठी काय करू शकतो का? त्यावेळी जानकी तिला उत्तर देते, आपण एका चांगल्या डॉक्टरकडे त्यांची ट्रीटमेंट करू शकतो आणि आजच मी एका डॉक्टरकडे त्यांना घेऊन जाणार आहे। त्यानंतर आपण पाहतो शरीराला घेऊन जानकी एका डॉक्टरकडे जाते आणि ती डॉक्टर तिची सर्व तपासणी केल्यानंतर जानकी डॉक्टरांना विचारते, काय झाले, तुम्हाला काय समजले का? तेव्हा ते डॉक्टर सांगतात की त्यांना बाळ होणं शक्य नाही, त्या कधीच आई होऊ शकत नाहीत। आणि डॉक्टरचे हे बोलणे ऐकून शौर्यला मात्र अतिशय दुःख होते व ती धावतच क्लिनिकच्या बाहेर निघून जाते। त्यावेळेस जानकी तिचा पाठलाग करू लागते, तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण शौर्य काही थांबत नाही आणि ती जानकीला बोलते, आता मला जगायचं नाही असं बोलून ती रस्त्याने धावत पळत सुटते। त्याच वेळेस समोरून एक भरवेगाने गाडी येते आणि शौर्य सरळ जाऊन त्या गाडीला धडकते आणि तेव्हा जानकी अतिशय घाबरते व ती शौर्य म्हणून जोरात ओरडते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही शौर्यला वाचवू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।